नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजचा पदार्थ आपला आहे पुरणपोळी। तर पुरणपोळी कशी बनवली आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला आमच्या पद्धतीच्या पुरणपोळ्या कशा बनवलेल्या आहेत त्या नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा की कशा पुरणपोळ्या बनवल्या आहेत ते। तर चला आपण बघूया कशा बनवायच्या ते। ही बघा पाव किलो मी चण्याची डाळ आणलेली आहे, बिना पॉलिशची ही डाळ आहे, तुम्ही कोणतीही घेऊ शकता। आणि ही प्रथम आपण आहे ना एका पातेल्यात पाण्यामध्ये स्वच्छपैकी धुवून घेऊया आणि मग कुकरला लावूया। तर मी आता प्रथम धुवून घेते। ही बघा पाव किलो डाळ आहे, स्वच्छ धुवून घ्यायची कारण आहे ना डाळीमध्ये खूप घाण पाणी निघतं। ही बघा थोडीशी हळद टाकलेली आहे मी, एकदम थोडीशी। धुतली की थंड पाण्यामध्ये शिजत टाकायची, कोमट पाण्यामध्ये टाकली ना की ती डायरेक्ट बिना धुता टाकायची। 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आपण। आपल्या कुकरला जेव्हा आपण लावतो ना तेव्हा काय करायचं, आपण गॅस फास्ट ठेवतो बरोबर। तर फास्ट ठेवल्यानंतर आहे ना कुकरच्या बाहेर पाणी पडू लागतं आणि कुकरच्या बाहेर जेव्हा पाणी पडतं ना तेव्हा पाणी बाहेर आल्यानंतर डाळ आतल्यात कच्ची राहू शकते। म्हणून आपल्याला एक अंदाज असतो की आपण लक्ष ठेवायचं, पाणी बाहेर पडायचा अंदाज आला की पटकन गॅसची फ्लेम कमी करायची। 5 ते 6 मिनिटावरती डाळ आतल्यात शिजून द्यायची आणि पुन्हा गॅस फास्ट करायचा। आणि जर पुन्हा तसंच व्हायला लागलं तर गॅस कमी करायची, पुन्हा फ्लेम वाढवायची। आपल्या 5 शिट्ट्यामध्ये आरामशीर डाळ छानपैकी शिजली जाते। काही टेन्शन घेऊ नका, फक्त शिट्ट्या होईपर्यंत गॅसवरती लक्ष ठेवा। पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या। थोडं 10 मिनिटांनी बघा की थंड झालं आहे का, आणि मग आपण काय करूया, या पद्धतीने असं चेक करायचं, कुकरची शिट्टी वरती करायची। अजून थंड नाही झालेला, थोडं वाफ कमी झाली की मग झाकण काढून आपण डाळ शिजले का पाहूया। आणि कसं आहे ना, डाळ पण आहे ना लगेच निथळायची, नाहीतर त्यामध्ये पाणी मुरलं की पातळ होतं पुरण। चेक की बघा पूर्णपणे शिजलेली। तर ही निथळायचं आणि ह्यात पाणी निथळून काढायचं आणि ह्याची आमटी बनवायची पाण्याची। त्या पुरणाची चाळ नाही, यामध्ये आपण हे डाळ ओतून काढूया। एका पातेल्यामध्ये पाणी निथळून काढायचं। आता दुसरी टिप्स तुम्हाला सांगते। जेव्हा आपण कणिक मळत असतो तेव्हा त्या कणकेसाठी आपल्याला गव्हाचे पीठ लागणार आहे। आणि गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही नुसत्या गव्हाच्या पिठाच्या पण करू शकता, पण कधी पीठ चांगलं नसेल ना गहू जर, तर चिरडण्याची शक्यता असते। त्यामुळे पुरणपोळ्या करताना ना थोडा का होईना हे मैदा हा घ्यायचाच, म्हणजे आपली पुरणपोळी अजिबात फाटली जात नाही। त्यामुळे थोडा का होईना एक अर्धा वाटी जरी तुम्ही त्यात मिक्स केला ना तरी आपली जी कणिक आहे ना ती छान अशी सॉफ्ट होते आणि कणिक लांबते सुद्धा। त्यामुळे थोडा का होईना मैदा घाला, नसेल तर नाही घातली तर चांगल्या प्रकारे कणिक आहे ना मर्दून घ्या। चला आपण बघूया मी कशा पद्धतीने कणिक मळलेली आहे। अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे मी, हळद पण घेऊया, थोडीशी घ्यायची, नाही घेतली तरी सुद्धा चालते। करून आहे ना हे गव्हाचं पीठ आणि थोडंसं मी मैदा घेतलेला आहे, त्यात थोडं अर्धा चमचा मीठ, थोडीशी हळद। तर हे जसं लागेल पाणी तसं ओतून घेऊन मळूया आपण। ही अशी दोन्ही हाताने ना कणिक मळून घ्यायची, पाणी लावून आमच्याकडे त्याला मर्दून घ्यायची म्हणतात। पाणी घेऊन आहे ना अशी बघा छानपैकी मर्दून घ्यायची।
बघा अशी पाणी लावून 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 आहे ना असं हे करायची, लांबवायची. आणि बघा हे असं पाणी घेऊन परत तिला अशी उलट्या हाताने मर्दून घ्यायची. सतत पाणी लावून लावून आहे ना लागेल तसं दोन्ही हाताने मर्दून घ्यायची. आता पीठ आपलं पूर्ण मळून झालेलं आहे बघा. असं नरम पीठ चांगलं मर्दून घ्यायचं. आणि आता हे अर्धा तास आपण असंच भिजवून द्यायचं. मळतानाच सुरुवातीला पीठ सैलसर मळून घ्यायचं. चांगली कणिक मर्दून घेतली ना की पुन्हा जास्त मेहनत नाही करावी लागत. आता अर्धा तास आपण भिजवून द्यायचं आणि मग तेलाचा हात लावून पुन्हा आपण त्याला मऊ करून घेऊया. अर्धा तास ठेवते. चाळणीमध्ये जे आपण ठेवलेलं होतं ना गूळ घालून शिजवून घेऊया. पाव किलो डाळीला पाव किलो गुळाचं प्रमाण योग्य आहे. जेवढी आपली डाळ आहे ना तेवढंच गूळ पण घालायचा. पाव किलो गूळ आहे बघा. हा मी सगळा घालते आता. ह्यामध्ये ना असं मिक्स करून घेऊया गूळ. गूळ प्रथम मी चिरून घेतलेला आहे. आणि पुरण शिजवलं ना तर पोळी आपल्याला पचायला पण हलकी जाते, जड जात नाही. हा असा मोठा चमचा घेऊन आहे ना हलवायचं. हे बघा गूळ हळूहळू वितळायला लागलेला आहे. हे बघा गुळाचं पूर्ण पाणी झालेलं आहे. हे बघा आपला गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आणि असा चमचा आहे ना सतत हलवत राहायचं. म्हणजे गुळामध्ये आपली डाळ शिजली जाते. अशा पद्धतीने व्यवस्थित हलवत मध्ये आणि पुरण छानपैकी शिजत आहे. असं हलवत आलं ना की घट्ट येतं. हे बघा पुरणातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे गुळाचं. डाळ हे बघा आपलं पुरण कसं शिजलं ओळखायचं. हा चमचा असा उभा राहिला ना, हा बघा उभा राहिलाय पूर्ण चमचा, म्हणजे आपण ओळखायचं की आपलं पुरण शिजलेलं आहे चांगल्या प्रकारे. मग गॅस बंद करायचा आणि हे आता खाली उतरून घेऊया. हे बघा हे बघा चमचा जसाच्या तसा उभा आहे अजून. डाळ आपलं पुरण छानपैकी शिजलेलं आहे. आवाज जरा आहे. वेलची पावडर आणि सुंठ पावडर मी घेतलेली आहे. आपल्या आवडीनुसार टाकून घेऊया. आणि थोडंसं जायफळ किसून घालूया ह्यामध्ये. चाळणीमध्ये पुरण बारीक करून घेऊया. ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं असं. बडीशेप पण थोडीशी टाकली आहे. बडीशेपने ना खूप स्वाद छान येतो आपल्या पोळीला. चिमूटभर मीठ टाकून घेऊया. जास्त टाकायचं नाही गोड पदार्थात मीठ. अगदी चिमूटभर असं मी टाकून घेते. आता हे जे आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये घेऊया पुरण वाटायला. फुलपात्र घ्या. या चाळणीमध्ये टाकून वाटून घ्यायचं बारीक. बघा डाळ चांगली शिजली आहे त्यामुळे पटापट होते ते. असं फुलपात्र असेल ना तर पटकन होतं. आणि साईडचं असं आपल्या चमच्याने आतमध्ये ओढून घ्यायचं. हे दाखव की मला. हे बघा पुरण वाटून झालेलं आहे. पुरण बघा किती बारीक वाटलं गेलं आहे. हे बघा एकदम बारीक झालेलं आहे हे. ही बघा कणिक भिजलेली आहे. अर्धा तास झालेला आहे. आता आपण ह्याला तेल लावून घेऊया. ही कणिक बघा अर्ध्या तासात कशी नरम पडली. हे बघा जेव्हा आपण कणिक छानपैकी मळतो ना तेव्हाच पोळी छान होते आणि नरम पण होते. ही बघा मगाशी कशी लांबत नव्हती ना, आता थोडीशी बघा
नरम पडली आहे आणि कशी लांबते बघा. आता जसं लागेल ना तसं तेल घेऊन 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 त्याला हे करायचं. ही बघा अशी खेचली ना की अशी लांबली पाहिजे कणिक. आता कशी लांबते बघा. मगाशी तुटत होती ना, आता बघा कशी लांब लचक होते. हे बघा, ही बघा आता आपली मस्तपैकी कणिक झालेली आहे तयार. आणि आता आपण पोळ्या लाटायला घेऊया. तर आपण आहे ना कोरडं पीठ थोडंसं हाताला लावून घेऊया. ही बघा गोळा करूया. एक छोटा करून दाखवते आधी. असं वाटीचा आकार करून घ्यायचा. एवढं पुरण घेतलेलं आहे मी आणि हे वाटीसारखं केलंय बघा. त्याच्यात असं फिरवून 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 घ्यायचं आणि हे असं आतमध्ये दाबून असं वरून हे करायचं. आता हे एक्स्ट्रा जे पीठ आहे ना हे ते काढून घेऊया आणि त्याला अशी दुमड घालायची ना. कोरड्या पिठात बुडवून घेऊया. हे बघा सुरुवातीला ना पूर्ण असं करून घेऊया. हे बघा जरा पोळपा लाटण्याला पण ते पीठ लावून घेतलेलं आहे मी. आणि एकदा उभं घ्यायचं, थोडं पीठ टाकायचं उभं एकदा आणि नंतर आडवं एकदा. हे पहा पूर्ण पुरण आहे ना शेवटपर्यंत गोल असं फिरलं जातं. कडेपर्यंत पुरण आपलं जातं पोळीमध्ये. जोर देऊन पोळी लाटायची नाही कधी, नाहीतर ती फुटते. तोपर्यंत आपलं पुरण पोळी लाटेपर्यंत तवा गरम होतोय. गॅस आधी पेटवून तवा ठेवा आणि मगच लाटायला घ्या. तव्याला तेल लावून घेऊ. हे बघा तवा गरम झालेला आहे का बघायचं. फोड आला आहे ना, थोडे थोडे छोटे छोटे फोड आलेले आहेत. आता ही पलटी मारून घेऊया. हे बघा किती छान आले आहे ना. पोळपाटाला पण चिकटली नाही पाहिजे. आता हे दुसऱ्या बाजूला पण आपण तेल लावून घेऊया. बघा कशी छान फुगली आहे सगळीकडून. त्याच पद्धतीने करायची. अजून एक मी तुम्हाला दाखवते. गॅस स्लो करायचा. भाजत आली ना की स्लो गॅसवर हे करायची. अशी फिरवून भाजायची सगळ्या बाजूने. अशी गोल 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 भाजून घ्यायची. दुसऱ्या बाजूने पण कडेने ना काठाने फिरवून घ्यायची. बघा किती छान भाजली आहे. डाग पण नाही पडलेला. हा एवढा गोळा घेतलेला आहे. तर हा दुसऱ्या पद्धतीने दाखवते कसा भरायचा. जर तुम्हाला ह्या पद्धतीने नाही आला ना भरता तर परत एकदा अशी हे बघा ही दोन बोटं आत ठेवायची. हे दोन्ही अंगठे आत ठेवून अशी हळूहळू पीठ लावून घ्यायचं कोरडं हाताला. असं 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 गोल फिरवून घ्यायची. आणि हे मागचे 5 बोटं अशी हे 2 बोटं आत दाबायची. झाली वाटी तयार. आणि जेवढं आपल्याला पुरण हवं आहे तेवढं घ्यायचं. जेवढं ह्यात बसेल ना, अंदाज असतोच आपल्याला किती बसेल ते. जास्तीचं काढून टाका. हे बघा ही वाटी आता अशी ह्या पद्धतीने मिठवली ना तरी चालते. हे बघा अशी
आणि परत तिला अशी जोडून घ्यायची. आणि जे एक्स्ट्राचं आहे ना ते काढून घ्या. जर नाही एक्स्ट्रा निघालं तर तुम्हाला दाखवलं आहे मी, हे असं दुमडून घ्यायचं. आणि कोरडं पीठ लागलं तर लावून घ्यायचं. हे बघा असं. अजून एक दाखवते तुम्हाला कशी लाटायची. पोळी लाटताना गॅसकडे पण ठेवायचं, आपल्या पोळीकडे पण लक्ष ठेवायचं. हे बघा असं फिरवून घ्यायचं. तर ह्या बाजूला पीठ कमी आहे ना, तर ह्या बाजूला पीठ घेऊया आपण. जास्त पण पीठ नाही लावायचं, नाही तर पोळीचा रंग एकदम पांढरा पांढरा दिसतो. एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं. दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवली आहे कशी भरायचं ते पुरण. याच पद्धतीने तुम्ही बाकीच्या सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या. हे बघा, ही जरा पोळी मोठी लाटली आहे मी. बघा, ही दुसरी पोळी पण आपली मस्त फुगलेली आहे, हो की नाही. पोळी कधी पण लाटताना ना हलक्या हाताने लाटायची. लाटणं जास्त जोर देऊन लाटायचं नाही, म्हणजे पोळी फुगली जाते. आणि बारीक गॅस करत राहायचं मध्ये मध्ये. ही बघा, आपली दुसरी पोळी पण किती मस्त तयार झाली आहे ना. याच पद्धतीने बाकीच्या पुरणपोळ्या आपण लाटून घेऊया.